तर मित्रांनो नमस्कार. तर चला बघा, आज तारीख होती 15 जून आणि आज होता शाळेचा पहिला दिवस. तर बघा कशा पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये आज हे सगळे विद्यार्थी एक 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 जण येत होते. चेहऱ्यावरती त्यांच्या थोडंसं एक वेगळीच उत्सुकता होती आणि सोबत त्यांचे पालक पण त्या मुलांना घेऊन येतच होते. आम्ही स्वागतचे असे पद्धतीनं बोर्ड्स लावलेले होते. त्यानंतर हे आमचं स्टाफ रूम आणि स्टाफ रूममध्ये बऱ्याच वेळानंतर सगळेजण जमले होते, त्यामुळं मस्त मजा चालू होती. त्यानंतर प्रार्थनेच्या वेळी आम्ही जे आमच्या शाळेमध्ये नवीन ॲडमिशन झालेले आहेत त्या सर्व मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अशा पद्धतीनं त्यांची छानशी छोटीशी मिरवणूक देखील काढली. बघा कशी आहे ती. तर अशा पद्धतीनं त्यांना अगदी वाजत गाजत छान पद्धतीनं त्यांना आम्ही त्यांच्या वर्गापर्यंत घेऊन गेलो. तर अशा पद्धतीने हे आमचे होते स्टाफ मेंबर. त्यानंतर ह्या इयत्ता 5वीच्या मुली थोड्याशा गांगरलेल्या, थोड्याशा बावरलेल्या, अशा ह्या नवीन शाळेमध्ये आल्यानंतर मुलींची उत्सुकता वेगळीच होती. त्यानंतर अशा पद्धतीनं आम्ही सर्वच मुलांना होळीने घेऊन त्यांच्या वर्गापर्यंत गेलो. आज शाळेचा पहिला दिवस होता, त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म हा घातलेलाच नव्हता. थोडंसं फ्लेक्झिबिलिटी ठेवली होती. आज सुरुवात होता शाळेचा पहिला दिवस आणि त्यानंतर मान्यवरांनी देखील शाळेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं चॉकलेट देऊन स्वागत केलं. अशा पद्धतीनं बघा सर्व स्टाफमधील सर्व सहकारी बंधू तिथे उपस्थित होते, त्यांनी देखील सर्वांचं स्वागत केलेलंच आहे. अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या दिवशी आम्ही स्वागत केलं. आणि मग काय, पहिला दिवस शाळेचा वर्गात गेलो तर अशी ही छोटी छोटी नवीन नवीन चेहरे तिथं पाहायला मिळत होते. त्यांच्या सगळ्यांची ओळख करून घेतली. खास करून सगळ्यांचं त्यांना बोलतं केलं थोडंसं आणि मग छान पद्धतीनं थोडंसं बाहेर असं पद्धतीनं सेल्फी पॉईंट देखील बनवलं, तिथं गेलो. त्यानंतर जेवणाची बेल झालेली होती, तर मुलं अशा पद्धतीनं आपापला ग्रुप करून बसले होते. आज त्यांना काही ओळीनं बसवलेलं नव्हतं. थोडंसं पहिला दिवस होता, त्यामुळं थोडंसं आम्ही मुद्दाम त्यांच्यावर प्रेशर दिलं नव्हतं कोणत्या गोष्टीचं. आणि मग अशा पद्धतीने त्यांचं ते आपापल्या पद्धतीनं आपला छान खाऊ खात होते, डबा खात होते. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा मला निश्चित. धन्यवाद.